नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मासिक पाळीतील रक्तस्राव आणि आयुर्वेद याविषयी चर्चा करणार आहोत आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री रुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राच्या डॉक्टर गौरी मंदार बोरकर. नमस्कार गौरी मॅम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू मॅम. विषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. डॉक्टर गौरी मंदार बोरकर या आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांनी BA-MS करून आयुर्वेदामध्ये MS ही पदवी संपादन केली. आयुर्वेद तज्ञ डॉक्टर गौरी या गेल्या 20 वर्षांपासून डोंबिवली तसंच ठाण्यातल्या नौपाडा आणि घोडबंदर रोड या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत. तसंच त्या पुण्यामध्ये जाऊनही रुग्णसेवा करत असतात. कोल्हापुरामध्ये विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय आणि संशोधन केंद्रामध्ये डॉक्टर गौरी या ऑनररी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्याचे आजार, हृदयरोग, मधुमेह, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व या रोगांच्या चिकित्सेमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. सध्याच्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये विशेषत्वानं ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन आणि कुरिअर सेवेचा लाभ रुग्ण घेऊ शकतात. डॉक्टर गौरी बोरकर यांची जलगाथा, त्रिदोषातक विडा आणि इनफर्टिलिटी ही पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. डॉक्टर गौरी यांना वैद्यनाथतर्फे धन्वंतरी पुरस्कार, 2021 मध्ये सुश्रुत अवॉर्ड, आयुर्वेद आयकॉन पुरस्कार आणि ठाणे रत्न अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. आयुष दर्पणतर्फे आयुष स्त्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉक्टर बोरकर यांच्या दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा प्रशिक्षित केले जातं. चला तर मग आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. आजचा विषय आहे मासिक पाळीतील रक्तस्राव आणि आयुर्वेद. मॅम, आपण पाहतोय की हल्ली जीवनशैली बदललेली आहे, स्पर्धात्मक युग आहे, सतत धावपळ होत असते. त्यामुळे याचे विपरीत परिणाम हे प्रत्येकाच्या आरोग्यावर होताना आपल्याला दिसतात. स्त्रियांच्या आरोग्यावर सुद्धा याचे विपरीत परिणाम होतात आणि त्यातला महत्त्वाचा एक भाग असतो तो म्हणजे मासिक पाळी. या मासिक पाळीच्या सुद्धा तक्रारी, आजार सध्या वाढलेले आहेत. तर यामध्ये अतिप्रमाणात जो रक्तस्राव होतो तो नेमका का होतो? आजकाल आपण बघतो की लाईफस्टाईल तर बदललेले आहे, खूप धावाधावीचं जीवन आहे, आहार आपला बदललेला आहे, जंक फूड आपल्या आहारामध्ये अगदी कळत नकळत प्रविष्ट झालेलं आहे. तसंच मैदानी खेळ खेळण्याच्या ऐवजी आपण मोबाईल गेम्स खेळतात आजकाल मुली. तर त्याच्यामुळे शारीरिक व्यायाम, कुठेतरी रिलॅक्स होणं ह्या गोष्टी होण्याच्या ऐवजी दुसऱ्या बाजूला स्ट्रेस वाढतोय, ऑफिसची दगदग असते किंवा लहान जरी असतील मुली तरी शाळा, तिथली स्पर्धा, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की पिरियडमध्ये आयदर इरेग्युलर झालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये ब्लिडिंग जास्ती झालेले आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं ना की स्त्रिया म्हणजे मुलीसुद्धा किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यासुद्धा सुरुवातीचे 2-4 दिवसांमध्ये त्रास होते, ठीक आहे, त्या 4 दिवसांमध्ये एवढं कुठे लक्ष द्यायचं म्हणून इग्नोर पण केलं किंवा स्त्रियांचा एक स्वभाव असतो की स्वतःचे आजार बाजूला ठेवून बाकी सगळ्या गोष्टी केल्या जातात. सो ह्या गोष्टींमुळे त्या गोष्टी वाढत जातात आणि त्याच्यामुळे मग ते जास्त त्रास होणं, ह्या संदर्भामधली लक्षणं उत्पन्न यायला लागणं, खूप थकवा येणं, अशा सगळ्या गोष्टी येत असतात. निसर्गतः जे पुरुष आणि स्त्री असे जे दोन भेद आहेत त्याच्यामध्ये पुरुष जो आहे ना तो सोमात्मक असतो, म्हणजे त्याची प्रकृती थंड असते आणि त्याप्रमाणे स्त्री जी आहे ते आर्तवम आग्नेयम असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आग्नेय येतो म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप स्वतःहून अंगावर घेऊन करण्याची तिची तयारी असते, त्या पद्धतीनं ते करत असतात. आणि त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी निभवण्याच्या नादामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलेलं दिसतं आणि मग ही लक्षणं फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढतात असं दिसायला लागतं. सो ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्वतःच्या आरोग्याकडे स्त्रीनी लक्ष द्यावं आणि हाच मी संदेश आपण आज या कार्यक्रमामधनं देणार आहोत. अगदी मॅम. मासिक पाळीमध्ये अति रक्तस्राव होतो तर त्यामागची नेमकी कारणं काय असतील? बरोबर. कसं आहे ना की 3 ते 4 दिवस रक्तस्राव होणं हे प्राकृत धरलं जातं. मासेनोपचितम रक्तम धमनीभ्यामृतौ पुनः ईशत कृष्णम विगंधनच वायुर योनित मुखम नयत असं म्हटलेलं आहे की दर महिन्याला हा रक्तस्राव व्हायला पाहिजे. 4 ते मॅक्झिमम 7 दिवसांपर्यंत राहायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एका दिवसामध्ये किती ब्लिडिंग होतं हे सुद्धा महत्त्वाचं राहतं. मग त्याच्यामध्ये 80 ml पेक्षा कंप्लीट ब्लिडिंग जास्ती होणं किंवा त्याच्या बरोबरीनं 7 दिवसांपेक्षा जास्त पुढे मासिक स्राव चालू राहणं किंवा एकाच दिवसामध्ये खूप जास्त पिरियडला ब्लिडिंग होत आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला ही लक्षणं दिसायला लागतात पेशंटची. आणि त्याची कारणं काय असतात ह्याचा जेव्हा आपण विचार करतो ना त्यावेळेला दगदग होणं किंवा आता जसं म्हटलं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देणं, इवन आहारामध्ये सुद्धा खूप तिखट खारट आंबट या गोष्टी खाल्ल्या गेल्या तर शरीरामधलं पित्त विकृत होतं आणि पित्त विकृती दिसायला लागते. मग पित्तज रजोदुष्टीसारखी लक्षणं त्याच्यामध्ये यायला लागतात. त्याच्याच बरोबरीनं रक्तज रजोदुष्टी म्हणून एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितले, त्याचीही लक्षणं दिसायला लागतात. आता हे आयुर्वेदानुसार वेगवेगळी निदानं केली जातात. त्या पद्धतीनं समजा आपण सोनोग्राफी केली किंवा इतर काही रिपोर्ट्स काढले
मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं रिपोर्टमध्ये दिसतं की एंडोमेट्रियल पॉलिप आहे किंवा फायब्रॉइड आहे. काही वेळेला हा रक्तस्राव असतो ना तो विदाऊट पेन असाही असतो, खूप हेवी असतो पण पेशंटला पेन जाणवत नसतं म्हणून पेशंट बऱ्याचदा इग्नोर करत असते. फायब्रॉइड्समध्ये वगैरे जनरली असं दिसतं, पण एंडोमेट्रियल पॉलिप आहे, PID आहे असे जर का रिपोर्ट्स असेल तर मग पेनफुल मेन्स्ट्रुएशन असतं विथ हेवी ब्लिडिंग. ह्या सगळ्याचा विचार जो आहे ना तो घेऊन मग आपल्याला पुढे बघावं लागतं. कारणांचा जेव्हा आपण विचार करतो तर आहाराचा जसं बघितलं तसंच विहाराचा सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आत्ता बघतो की ह्या 4 दिवसांमध्ये काही विशेष वेगळी काळजी घेणं स्वतःसाठी असं स्त्रिया करत नाहीत. बऱ्याच वेळेला सगळं रुटीन जे असतं ते त्यांचं तसंच चालू असतं आणि ह्या रुटीनच्या चालू असल्यामुळं स्वतःच्या शरीराला विश्रांती न देणं हा भाग होतो. आता ज्या वेळेला ब्लिडिंग होत असतं ना तर ही कार्य जे आहे ते आयुर्वेदाच्या दृष्टीने वात म्हणजे अपानवायूच्या क्षेत्रामध्ये येतं आणि मग जर का वात वाढवणाऱ्या गोष्टी ह्या काळामध्ये होत असतील तर ब्लिडिंग हेवी व्हायला लागतं. म्हणजे पिरियड्स चालू असताना स्पोर्ट्स खेळणं, पिरियड चालू असताना दगदग होणं ह्या गोष्टी सुद्धा त्या आपण बघायला हव्यात. काही वेळेला आजकाल खूप जास्त ओव्हर कॉन्शियस सुद्धा असतात व्यायामाच्या बाबतीमध्ये. मग पिरियड्स असतील तरी सुद्धा व्यायाम पण केला जातो, जिमला गेलं जातं. ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सुद्धा दगदग वाढवणाऱ्या आहेत आणि म्हणूनच ब्लिडिंग जे आहे पिरियडचं ते वाढवणारे ठरतात. अगदी मॅम, मासिक पाळीच्या काळामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात. तर काहींमध्ये अतिरक्तस्राव होतो तर काहींमध्ये रक्तस्रावाचं प्रमाण प्रचंड कमी असतं, म्हणजे एकच दिवस होतं किंवा त्यापेक्षाही अगदी कमी प्रमाणात होतं. तर त्यामागे साधारण आपल्याकडे जी रुग्ण येतात त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची लक्षणं असतात? पिरियडच्या तक्रारी जर आपण म्हटलं ना तर त्याच्यामध्ये खूपच वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात. पिरियड इरेग्युलर असणं, त्याच्यामध्ये खूपच कमी ब्लिडिंग होणं, खूपच जास्त ब्लिडिंग होणं. पण आज जो आपण विषय घेतलेला आहे ना की अतिरक्तस्राव, त्याच्यात सुद्धा आपल्याला वेगवेगळी लक्षणं दिसत असतात. मग आता अतिरक्तस्रावामध्ये एकतर ब्लिडिंग जास्ती असतं, त्याच्यामध्ये 4 दिवसांपैकी एखादाच दिवस हेवी ब्लिडिंग असतं. काही पेशंटमध्ये असं दिसतं की दर 15-15 दिवसांनी पिरियड्स येतात. ही गोष्ट सुद्धा हेवी ब्लिडिंगमध्येच धरावी लागते. काही पेशंट्सना ब्लिडिंगचं प्रमाण कमी आहे असं वाटत असतं पण विथ क्लॉट्स होत असतं, ते सुद्धा ऑलवेज हेवी ब्लिडिंग म्हणून धरलं जातं. काही पेशंटमध्ये जो रक्तस्राव चालू होतो ना तो 7, 8, 10, 15 दिवसांपर्यंत चालू असतं. विशेष करून जे मेनॉपॉझल एजमधल्या स्त्रिया असतात त्यांच्या बाबतीमध्ये असं दिसतं की 20-25 दिवस वगैरे ब्लिडिंग चालू आहे. आणि हे सगळं होत असताना साहजिकच शारीरिक लक्षणं सुद्धा यायला लागतात. मग त्याच्यामध्ये फटीग, मसल पेन किंवा विशेष करून पोटऱ्या दुखणं हे भाग त्याच्यामध्ये दिसायला लागतात. काही काम करावं असं वाटत नाही, उत्साह नसतो, चक्कर यायला लागते. ही सगळी लक्षणं जी आहेत ना ती अतिरक्तस्रावामुळे पेशंट्सना आपल्याला बघायला मिळतात. आपल्याकडे एक दवाखान्यामध्ये पेशंट येत होती, ब्लिडिंगचा त्रास आहे का तर नाही असं सांगण्यात आलेलं होतं. पण बाकी लक्षणांमध्ये सगळं फटीग आहे, थकवा खूप येतोय आणि मग किती दिवस ब्लिडिंग होतं तर 2 ते 3 दिवस नॉर्मल जसं होतं तसं. पण मग किती वेळाने पॅड्स चेंज करताय असं विचारल्यानंतरचं उत्तर 1.5-2 तासांनी बदलावंच लागतं. मग ह्याला सुद्धा हेवी ब्लिडिंगच म्हटलं जातं. मग अशा पेशंटची औषधं सुद्धा देत असताना आपल्याला विशेष करून हेवी ब्लिडिंगच्या दृष्टीनेच विचार करावा लागतो. अगदी डॉक्टर, काहींच्या आपण आरोग्याचा जर विचार केला तर त्यांना मासिक पाळीमध्ये दर 15-15 दिवसांनी सुद्धा डेट येत असते, मासिक पाळी येत असते. तर मग अशा रुग्णांना कशा पद्धतीने ट्रीट करता आपण? कसं आहे ना की कुठलेही पेशंट्स आपण म्हणतो की वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होत असतात. मग अशा वेळेला ही जी लक्षणं असतात की दर 15-15 दिवसांनी पिरियड येतो तर ह्याला पित्तच्या रजोदृष्टीप्रमाणे बघितलं जातं. आणि काही वेळेला रिपोर्ट्समध्ये अशा केसेसमध्ये एंडोमेट्रियल पॉलिप असंही आलेलं असतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं दिली जातात. ह्याचबरोबरीनं पेशंटला बऱ्याच वेळेला लोअर बॅक एक असते, कंबर दुखत असते, पोटात दुखत असतं किंवा एकदम क्रॅम्प्स येत असतात. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतात. याच्यामध्ये एक मला महत्त्वाचा भाग असा सांगावासा वाटतो की बऱ्याच वेळेला पिरियडमध्ये जेव्हा त्रास होतो ना तेव्हा पेशंट्स येतात, औषधं घेतात. पण ह्याच्यामध्ये ना 2 पद्धतीची औषधं दिली जातात की ज्या वेळेला पिरियड्स नाही आहेत त्याही वेळेला औषध घेणं गरजेचं असतं. असं नाही की त्या 4च दिवसांमध्ये औषध घ्यायचं आहे. संपूर्ण महिनाभर जर औषध घेतलं ना तर पूर्ण सायकल सेट होण्याच्या दृष्टीने उपयोग होत असतो. आणि म्हणून जेव्हा त्रास होत नाही आहे त्यावेळेला सुद्धा पुढे 4 दिवसांमध्ये होणारा त्रास टाळावा त्या दृष्टीने पहिले औषधं कंटिन्यू करणं हा भाग खूप महत्त्वाचा येतो. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं आपण आयुर्वेदिक डॉक्टर लोक वापरत असतो. मग त्याच्यामध्ये लक्षणं कोणती आहेत किंवा ब्लिडिंगचं प्रमाण किती आहे, स्वरूप किती आहे, आयुर्वेदानुसार म्हणत असताना रजोदृष्टीचे वेगवेगळे 8 प्रकार सांगितलेले आहेत. वातज, पित्तज, कफज रजोदृष्टी, ग्रंथिक रजोदृष्टी म्हणजे जिथे क्लॉट्स होतात तर त्या दृष्टीने ती औषधं बदलत असतात. अच्छा, या संदर्भात आयुर्वेदामध्ये कुठल्या प्रकारची उपचार पद्धती दिली जाते रुग्णांना? राईट.
ह्याच्यामध्ये कसं आहे ना की औषधांचा विचार जेव्हा करतो तर अर्थातच कन्सल्टेशन करून करायला हवं. म्हणजे आता आपण सुद्धा ही औषधं बघतोय तर हे आपण काही म्हणतो की हे सांगितलं होतं आणि ते करायला पाहिजे त्या दृष्टीने केलं, परंतु कन्सल्ट करून निदान योग्य पद्धतीनं डॉक्टर करतात आणि मगच औषधं देत असतात. ज्या वेळेला हेवी खूप ब्लिडिंग होत असतं आणि त्यावेळेला पेशंट जसं आता मी म्हटलं की संपूर्ण महिनाभराच्या काळामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये औषधं घ्यायला हवीत आणि मग त्यावेळेला मुख्य लक्षण म्हणून थकवा खूप असतो पेशंटला. मग अशा थकवा ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला एक भुईकोळा म्हणून औषध असतं की हा जो भुईकोळा असतो ना हा शीत धर्माचा असतो, म्हणजे थंड असतो आणि म्हणून शरीरामधली जी वाढलेली उष्णता हेवी ब्लिडिंग आहे तर ते कमी करण्याच्या दृष्टीने ह्याचा खूप चांगला उपयोग होत असतो. सो हे भुईकोळा जर दूध आणि साखरेबरोबर घेतला गेला तर पुढे येणारा जो पिरियड आहे त्याच्यामधला हेवी ब्लिडिंग जो आहे ना तर तो कमी करण्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होत असतो. त्याच्याच बरोबरीनं अजून एक औषध इथे आणलेलं आहे आपण की ज्याला कवच बीज असं म्हटलं जातं, म्हणजे कवचा असा सुद्धा त्याला शब्द वापरला जातो. तर हे सुद्धा शरीरामध्ये ताकद वाढवणारं औषध आहे. सो संपूर्ण महिनाभर जे आहे ना तर ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हे औषधं घेणं खूप महत्त्वाचं राहतं. ज्या वेळेला ब्लिडिंग खूप जास्ती आहे आणि त्यावेळेला जेव्हा पेशंट्स आपल्याकडे येतात मग तेव्हा काय काय करता येऊ शकतं, तर एक इथे दुर्वा म्हणून वनस्पती आहे जी आपल्या सगळ्यांनाच माहिती असते की जे जनरली आपण गणपतीच्या पूजेमध्ये वगैरे वापरत असतो. तर ह्या दुर्वा दिसायला अगदी साधा किंवा रेग्युलर आपल्याला माहितीच्या असल्या ना तरी ह्याचा जो रस असतो तो जर का पोटामध्ये घेतला गेला किंवा या रसाचं नस्य जर केलं गेलं ना तरी सुद्धा हे होणारं हेवी ब्लिडिंग आहे ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. तशाच पद्धतीनं इथे अजून एक आपण द्रव्य आणलेलं आहे आणि हे पिंपळ आहे. सगळ्यांनाच माहिती असतं की पिंपळाचं पान वगैरे कशा असतं ते. तर ह्या पिंपळाची जी साल असते ना तर ती सुद्धा विशेष करून ज्या वेळेला इन बिटवीन किंवा इंटरमिटंट स्पॉटिंग होत असतं पेशंट्सना की मध्ये मध्ये ब्लिडिंग होणं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या पिंपळाच्या सालीच्या काढ्याने योनी धावन म्हणून जे प्रोसिजर असते ती केली जाते ना त्याचा परिणाम चांगला येत असतो. त्याच्याच बरोबरीनं काही विशिष्ट औषधं असतात की ज्याला आपण वासा किंवा आडूळसा म्हणतो. ह्याच्यापासून एक वासावलेह म्हणून सुद्धा औषध बनवलं जातं. तर हा जो वासा किंवा आडूळसा जो आहे ना तर हा आडूळसा जो असतो ना तर तो रक्तस्राव थांबवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. वेगवेगळी कारणं जी ब्लिडिंगची असतात ना त्याच्यामध्ये युटेराईन कॉज सोडून काही वेळेला इतर कारणं असतात. जसे डेंग्यूचे पेशंट्स असतात आणि डेंग्यूचा पेशंट चालू असताना म्हणजे डेंग्यू असताना जर का पिरियड चालू झाला तर ते ब्लिडिंग सुद्धा खूप हेवी असतं किंवा ज्याला आपण कोॲग्युलोपॅथीज म्हणतो. तर अशा केसेसमध्ये सुद्धा या वासास्व रसाचा उपयोग खूप चांगला होत असतो. सो तसंच अजून एक महत्त्वाची वनस्पती इथे आणलेली आहे आपण की ज्याचं नाव आहे आंबा किंवा आम्र ज्याला म्हटलं जातं. तर आंबे खाऊन आपल्याला सगळ्यांना माहिती असतात की त्याचा स्वाद चांगला असतो, पण आंब्याचा जो हा पान असतं त्याचा आणि आंब्याच्या सालीचा काढा ह्या दोन्हीचा उपयोग ह्या हेवी ब्लिडिंगमध्ये होत असता. जी नवीन ही छोटी पानं असतात ना तर ह्या कोवळ्या पानांचा रस जर का नाकामध्ये टाकला गेला तर हे ब्लिडिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी येत असतं. आणि तसंच जर का ह्याचा सालीचा काढा पूर्ण महिनाभर घेतला तर गर्भाशयाचा आकार वाढणं किंवा आपण ज्याला बल्की युट्रस म्हणतो तर असे जे केसेस असतात किंवा असे रिपोर्ट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा परिणाम चांगला येत असतो. त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याला आपण जास्वंद म्हणतो, जपा कुसुम असं म्हटलं जातं. तर जास्वंदाची ही आपण पानं आणलेली आहेत तर याला सुंदरसं लाल फूल येत असतं. तर हे जे लाल फूल असतं ना ते तुपामध्ये तळून खडीसाखरेबरोबर घेतलं जातं. असं जर केलं गेलं तर पिरियडमध्ये होणारं जे ब्लिडिंग हेवी असतं ना ते कमी करण्यासाठी उपयोग होत असतो. या सगळ्या एकेरी औषधाबरोबरच आणखीन बरीचशी औषधं अशी असतात की जी योगाच्या स्वरूपामध्ये म्हणजे कॉम्बिनेशन्समध्ये आपण वापरत असतो. त्याच्यामध्ये रक्तपित्त कुलखंडन म्हणून आहे की खूप जास्त हेवी ब्लिडिंग होत असताना सुद्धा हे पेशंटला दिल्यानंतर ब्लिडिंग कमी करण्यासाठी त्याचं महत्त्व असतं. त्याच्याच बरोबरीनं बोलबद्ध रस आहे त्याचाही परिणाम खूप चांगला होतो. काही वेळेला पेशंट लांब असते, काही पेशंट आपल्या अमेरिकेमधनं वगैरे ज्या वेळेला फोन करतात की मी आत्ता काय घेऊ, तर काही वेळेला रेडीमेड किंवा जे मार्केट अवेलेबल असतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. सो ह्याचा आपण उपयोग करून निश्चितच हेवी होणारं ब्लिडिंग कमी करणं आणि अर्थात संप्राप्ती म्हणजे जी कारण त्याचं झालेलं आहे, जे एंडोमेट्रियल पॉलिप आहे किंवा त्याच्यामध्ये फायब्रॉइड आहे किंवा त्याच्यामध्ये पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजेस ह्या हे रिपोर्ट्समध्ये सुद्धा चेंजेस आलेले आपण पाहत असतो. अगदीच. त्यामुळे या संदर्भातल्या मासिक पाळीतील रक्तस्राव आणि आयुर्वेद या विषयावरच आपण चर्चा करत आहोत. आणि मासिक पाळी संदर्भातले कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, कुठलेही आजार असतील तर डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या. त्यासाठी सध्या टीव्ही स्क्रीनवर पत्ता आणि क्रमांक आम्ही फ्लॅश करतोय, ते आवर्जून लिहून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी.
सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मासिक पाळीतील रक्तस्राव आणि आयुर्वेद या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर गौरी मंदार बोरकर। मॅम, मगाशी आयुर्वेद मध्ये जी उपचार पद्धती आहे त्याविषयीची आपण माहिती दिली। पंचकर्माचा सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे, याचा फायदा रुग्णांना होतोय, तर त्याविषयी काय सांगाल? पंचकर्माचा उपयोग नक्कीच होतो आणि आता जसं आपण म्हटलं की दोन्ही कंडिशन्समध्ये ज्या वेळेला ब्लीडिंग हेवी होतंय त्यावेळेला आणि पूर्ण महिनाभर की जेव्हा ब्लीडिंग नाही आहे तरी सुद्धा त्याही वेळेला काही विशिष्ट औषधं किंवा पंचकर्म केली जातात। ज्या वेळेला ब्लीडिंग रेग्युलरली आपल्याला दिसतंय की गेले 3-4 महिने खूप हेवी होतंय तर अशा पेशंट्समध्ये वमन म्हणून उपचार असतो, तर त्याचा परिणाम खूप चांगला येत असतो। वमनाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं इथे सांगावं असं मला वाटतं की प्रतिमार्गम च हरणम रक्तपित्ते विधीयते असं म्हटलेलं आहे। तर प्रत्येक वेळेला जेव्हा हेवी ब्लीडिंग होत असताना तर त्याचे निदान आयुर्वेदानुसार वेगवेगळं असतं। तर ते मी आता तुम्हाला सांगितलं की रोजदृष्टी कोणत्या प्रकारची आहे त्याच्यानुसार, तसंच एक रक्तपित्त असं एक निदान असतं। म्हणजे हेवी ब्लीडिंग होतंय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लीडिंग होतंय असं जर असेल ना तर वमन दिल्यानंतर ब्लीडिंग कमी होतं। आता वमन जे आहे ते आपण उलटी वाटे औषधं देऊन तोष बाहेर काढत असतो, पण आता असं वाटेल की अरे ह्याचा काय संबंध आहे, उलटी कुठे आणि ब्लीडिंग कुठे होत आहे, पण वाताची गती प्राकृत करण्याचं काम तिथे केलं जातं आणि म्हणून त्याचा परिणाम चांगला येत असतो। मग असं वमन देत असताना विशेष करून आपण काही विशिष्ट सिद्ध दुधानी म्हणजे मदनफळ सिद्ध दुधानी हे वमन दिलं जातं। तसंच कसं आहे ना की हे वमन झाल्यानंतर आपल्याला दिसतं की नेक्स्ट पिरियडमध्ये ब्लीडिंग खूप चांगल्या पद्धतीनं कमी आलेलं आहे किंवा नॉर्मलला आलेलं आहे। काही वेळेला असं असतं की पेशंटचा विशेष करून वाताची विकृती असते आणि त्याच्यामुळे हे ब्लीडिंग हेवी होत असतं किंवा इंटरमिटंटली जास्त होत असतं। नाही वातादृते योनी नारीणाम संप्रदूषती असं म्हटलेलं आहे। म्हणजे तुम्ही बाकी कशाचाही विचार केला तरी वाताला स्त्रियांच्या पिरियडच्या संदर्भामध्ये विचार करत असताना वाताचा विचार जरूर करावा लागतो आणि म्हणूनच बस्तीचा परिणाम त्याच्यामध्ये खूप चांगला येत असतो। आता बस्ती जे असतात ना त्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे विविध आहेत। मग अशा पेशंट्समध्ये पिरियड्स रेग्युलर यावेत म्हणून ज्या वेळेला पिरियड नाही आहेत त्यावेळेला काही विशिष्ट सस्नेह निर्वाह बस्ती दिले जातात। मग त्याच्यामध्ये धान्वंतर तेलाचे बस्ते किंवा सहचर तेलाचे बस्ते, अधोभाग हरणम हे सहचराणाम असं म्हटलेलं आहे, म्हणून सहचर तेलाच्या बस्तीचाही चांगला परिणाम येत असतो। पण काही पेशंट्स असे असतात की जे आपल्या क्लिनिकमध्ये खूप हेवी ब्लीडिंग होतं आणि विथ क्रॅम्प्स होत आहे, तर आत्ता काहीतरी करा असं म्हणून आलेले असतात। मग असे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यासाठी एक क्षीरपाक विधीने बस्ती दिला जातो। आपण जे भुईकोळा म्हणून हे जे द्रव्य बघितलेलं होतं आत्ताच, तर हे भुईकोळा जे ते शीतधर्माचं आहे। मग ह्या भुईकोळाचा आणि अजून एक विदारी गंधादी म्हणून एक योग बनला जातो ह्याचा, तर ह्याचा जर क्षीरपाक केला म्हणजे दुधामध्ये काढा बनवून त्याचा जर बस्ती दिला आणि त्याच्यामध्ये जनरली दुर्वासिद्ध घृत वगैरे पण ॲड करून देत असतो, असं दिल्यानंतर जी पेशंट अगदी पोट धरून क्रॅम्प भरून खूप हेवी ब्लीडिंग होते म्हणून आलेली असते ना त्या वेळेला बस्ती दिल्यानंतर ती जाताना अगदी चांगल्या चेहऱ्याने हसत जाऊ शकते की हा आता बरं वाटते, पोटात दुखायचंही थांबलं आणि ब्लीडिंग पण कमी झालं आहे। सो असे इन्स्टंट रिझल्ट देणारे सुद्धा काही विशिष्ट बस्ती असतात। वमन आणि बस्ती ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग इथे आपल्याला बघावा लागतो, तो म्हणजे नस्याचा। नासया दियते, नाकातून औषध देणं ह्याला खूप महत्त्व आहे। बऱ्याच वेळेला असं दिसतं की PCOD आहे, थायरॉइड आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हेवी ब्लीडिंग होतंय, तर हे एलिमेंट्स सुद्धा नॉर्मलला आणण्यासाठी, त्याचे रिपोर्ट्स नॉर्मलला आणण्यासाठी म्हणून सुद्धा या वेगवेगळ्या नस्यांचा उपयोग होत असतो। नस्य वापरत असताना खूप हेवी ब्लीडिंग होत असेल तर त्यामध्ये आपण सर्वसाधारणतः दुर्वा घृताचं किंवा दुर्वा स्वरसाचं नस्य वापरत असतो। तसंच ज्या वेळेला इरेग्युलर आहेत पिरियड्स किंवा मध्ये मध्ये खूप जास्त हेवी होते किंवा त्याला सायकलला काही नियमच राहिलेला नाही असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला काही विशिष्ट संज्ञा स्थापनाचे नस्य आपण वापरत असतो। सो नस्यामध्ये सुद्धा असे वेगवेगळे प्रकार असतात। त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे, काही वेळेला फायब्रॉइड्स खूप पेशंट्सचे असतात आणि त्याच्यामुळे हेवी ब्लीडिंग होत असतात, आतली जी एंडोमेट्रियल कॅव्हिटी असते ती डिस्टॉर्ट झालेली असते। अशा वेळेला जलौकावचरण जर का केलं गेलं म्हणजे लीचेस जर का काही विशिष्ट उदराच्या काही भागामध्ये लावले गेले म्हणजे लोअर ॲब्डॉमेनवरती लावले गेले तर तसं झालं ना तर हे फायब्रॉइडसुद्धा रिड्यूस व्हायला मदत होत असते। फायब्रॉइड्स कमी आल्याने ब्लीडिंग जे आहे ते कंट्रोलमध्ये यायला मदत होत असते। सो अशी ही वेगवेगळी पंचकर्म आहेत की ज्याचा परिणाम आपल्याला इन्स्टंटली सुद्धा आणि कायमस्वरूपी सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला पेशंट्समध्ये बघायला मिळत असतं। याच्यामध्ये मला एक अजून सांगावं असं वाटतं की काही वेळेला पेशंट असं सांगतात की थोडं थोडं होतंय परंतु अख्ख्या महिनाभर स्पॉटिंग होतंय, असे खूप टिपिकल काही आजकाल PCODचे जे पेशंट्स मिळतात त्यांच्यामध्ये सुद्धा अशी सिम्पटम्स दिसत असतात। एव्हरीडे लायनर घेणं, एव्हरीडे पॅड घेणं हे खूप इरिटेटिंग असतं आणि मग तिथली जी त्वचा असते त्याला सुद्धा काही विशिष्ट त्रास व्हायला लागतात। मग अशा वेळेला काही नस्य घरी प्रतिमर्श पद्धतीनं सुद्धा आपण करायला देत असतो।
म्हणजे त्याच्यामध्ये बला तेल आहे किंवा बलामोच रस आहे किंवा त्याच्यामध्ये पलाश पुष्पाचं तेल तयार सिद्ध करून दिलं जातं की ते किंशुखाद्य तेल म्हणून म्हटलं जातं. हे जर का घरी रोजच्या रोज 2-2 थेंब घालत गेलो तर त्याला प्रतिमर्शन असे म्हणतात. त्याचाही परिणाम ह्या गर्भाशयाच्या ब्लिडिंगच्या संदर्भामध्ये किंवा तिथल्या गोष्टी नॉर्मलला आणण्यासाठी खूप चांगला येत असतो. बरोबर. मॅम, ज्यांना या पद्धतीचा त्रास आहे त्यांना खाणं पिणं त्यांनी कसं ठेवावं आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकारचे आसनं केल्यामुळे त्यांना याचा फायदा होऊ शकतो? निश्चितच कसं आहे ना की आहार हा खूप महत्त्वाचा रोल प्ले होत असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तिखट, खारट, आंबट हे 3 रस जे ते पित्त वाढवणारे असतात आणि म्हणून तेच आपल्याला जनरली आजकाल बघतो की फार खाण्यामध्ये असतात, जंक फूडमध्ये असतात. सो हे कमी करायला हवेत. इवन आपण म्हणतो की तूर डाळीने पित्त वाढतं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर तूर डाळपेक्षा त्याच्यात घातलेले मसालेच एवढे जास्ती असतात ना की त्यांनी त्रास होत असतो. सो ह्याही गोष्टींचा विचार नक्की करायला पाहिजे. आपण आपल्या यूट्यूबवरती सुद्धा ना रानभाज्या म्हणून एक सदर आपलं हे आहे, तर त्याच्यामध्ये कोहळा म्हणून एक भाजीचं वर्णन आपण केलेलं. तर हा कोहळा जो असतो ना तो हा ब्लिडिंग उत्तम पद्धतीनं कमी करण्यासाठी मदत करत असतो. त्याची भाजी आपण या दरम्यान घेऊ शकत असतो. तसंच हदग्याच्या फुलांची भाजी आहे ती या दरम्यान घेऊ शकतो असतो. तसंच आपण एक घोळाची भाजी म्हणून एक वर्णन केलेलं आहे. ती घोळाची भाजी जी आहे ना ती सुद्धा ब्लिडिंग टेंडन्सीज कमी करण्यासाठी उपयोगी पडत असते. सो ह्या घोळाची भाजी ह्या 3-4 दिवसांच्या दरम्यान नक्की जर घेतली ना तर ब्लिडिंग कमी येण्याच्या दृष्टीने मदत होत असते. तसेच एक चांगेरी म्हणून असते वनस्पती, त्या चांगेरीची चटणी थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या काळामध्ये घेतली गेले तर ब्लिडिंग तर कमी येतं आणि शिवाय भूक सुद्धा चांगली राहते. काही पेशंट्सना ह्या दरम्यान अजिबातच भूक लागत नसते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या महत्त्वाच्या राहतात. योगासनांमध्ये शीतली, शीतकारी, अनुलोम विलोम हे प्राणायाम निश्चित करावे. ज्यांना लोअर बॅक आहे त्यांनी मार्जारासन जे आहे ना ते करावं. इव्हन पिरियड्समध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपण करू शकत असतो. सो ह्या पद्धतीनं जर का आपण संपूर्ण मॅनेज केलं ना तर ह्या त्रासांपासून एक स्त्री जी आहे ती उत्तम पद्धतीनं लांब राहू शकते आणि तिचं करिअर सुद्धा उत्तम करू शकते. त्यामुळे मासिक पाळीतले कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर तात्काळ तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा स्क्रीनवर आता डॉक्टरांच्या रुग्णालयाचा पत्ता आणि क्रमांक सुद्धा आम्ही दाखवतोय, तो आवर्जून लिहून घ्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टर, आपण इथे आलात आणि मासिक पाळीतील रक्तस्राव आणि आयुर्वेद या विषयावर मॅम आपण खूप उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. सामासंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.